कोकणी माणसाला गावाकडून शहराकडे स्थलांतर करावे लागते किंवा लागत आहे, याची काही कारणे. कोकणी माणसाला गावाकडून मुंबई पुण्यासारख्या शहराकडे स्थलांतर करावे लागते, याच्यामध्ये काही कारणे आहेत. कारण पहिलं, कोकणात रोजगाराच्या संधीचा अभाव. कोकणामध्ये शेती आणि मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय सोडल्यात इतर उद्योगधंदे मर्यादित आहेत. म्हणूनच उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी मिळण्यासाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांकडे जावे लागतं. कारण दुसरं, आरोग्य आणि सुविधा व्यवस्था. कोकणामध्ये तातडीच्या उपचारासाठी किंवा स्पेशलाइज्ड हॉस्पिटलसाठी काही मोठ्या सुविधा नाही आहेत. त्याच्यामुळे कोकणकरांना शहराकडे जावे लागते. तसेच उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी कोकणी तरुणांना कोकणामध्ये चांगल्या संस्था नाही आहेत किंवा मोठी कॉलेजेस नाही आहेत. त्याच्यामुळे कोकणी तरुणांचा ओढा हा शहराकडे असतो. कारण तिसरं, पायाभूत सुविधांचा अभाव. कोकणामध्ये आजकाल पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत, तरी देखील रस्ते, वीज आणि इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी, त्याचप्रमाणे आपली इंटरनेट कनेक्टिव्हिटी सारख्या ज्या सुविधा आहेत त्याही कमी प्रमाणात आहेत आणि ह्या सुविधा देखील काही प्रमाणात कधी कधी विस्कळीत देखील होतात. आणि कोकणामध्ये अजून देखील रस्ते चांगल्या प्रकारे बनलेले नाही आहेत. कारण चौथं, कोकणी लोकांना लागलेली शहरी जीवनशैलीची सवय. कोकणातील बहुतेक कुटुंब ही कामानिमित्त किंवा उदरनिर्वाहासाठी शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत. मग त्यांच्या मुलांना शहरातील सुखसुविधाची सवय झालेली आहे. म्हणूनच त्यांना परत कोकणामध्ये येऊन या संत जीवनामध्ये जीवन जगणं कठीण जातं. त्याच्यामुळे शक्यतो ते शहरामध्येच राहण्याचा निर्णय घेतात. कारण पाचवं, शेतीचे आर्थिक उत्पन्न. कोकणामध्ये शक्यतो शेती ही पावसावर अवलंबून असते. म्हणूनच समजा पाऊस चांगला पडला तर शेती चांगली होते आणि पाऊस समजा जास्त पडला तर शेतीची नासाडी होते. आणि पाऊस समजा चांगला पडला, शेतीचं उत्पन्न चांगलं आलं, तरी देखील कोकणकरांना त्रास सहन करावा लागतो. मग जंगली वन्य प्राण्यांचा, उदाहरणार्थ माकडे आणि रानडुकरे शेतीची नासाडी करतात. तर आणि बघायला गेलं तरी कोकणातली शेती ही तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेली आहे. त्याच्यामुळे कमर्शियल शेती हा कोकणकर हा करत नाही आणि याच्यामुळेच कोकणातील लोक ही जी काही शेती करतात ती फक्त स्वतःच्या उपजीविकेसाठी करतात. ह्या